8:30ला ऑन रोड. काय देखणं घोडं दिसतंय माझं. वा होय 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 गोमाता रुक जाओ रुक जाओ रुक जाओ. समीरदा पण येतील. तो आज घ्या आम्ही थांबतो बाहेर. समीरदांची वाट बघतो. या बाजूने सुद्धा एक रोड दाखवत आहे. ठीक आहे या बाजूने जाऊया. इथे का थांबलोय आपण? 20 किलोमीटर सजा मिळेल. का बरं? थोडासा ऑफ रोड पॅच आहे म्हणून. अहो नाही चाललो मी. हे काय मोकळं तरी दिसू दे. चला समीर. अरे इधर इधर डायव्हर्शन आहे डाव्या बाजूला. आणि बलेनोवाला येतोय पातळपत्रा. आज मन थोडंसं जड वाटत आहे, कारण समुद्राच्या लाटांना निरोप द्यायची वेळ आली आहे. आजचा सूर्य उगवणार आहे गोव्यात, मात्र मावळतोय कोल्हापूरमध्ये. हेच ते रस्ते ज्या रस्त्यांनी आम्हाला हसताना पाहिलंय, मात्र तेच रस्ते आज आम्हाला हसत हसत निरोप देत आहेत. इंजिन सुरू होताच त्याच्या प्रत्येक आवाजात दडलेली असते एक भावना. आजची भावना मात्र भरलेली आहे जड अंतःकरणाने. पुढे आहे घराकडे नेणारा प्रवास, आणि मागे सोडायच्या आहेत फक्त आठवणी. कारण हा फक्त परतीचा प्रवास नाही आहे, तर हा आहे एका अविस्मरणीय राईडचा शेवटचा अध्याय. गुड मॉर्निंग इंटरनेट. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळ्या ब्लॉगमध्ये. तर आज हा गोव्यामध्ये आमचा तिसरा दिवस आहे. तिसरा आणि शेवटचा दिवस. काल आम्ही याना केव्ज बघण्यासाठी गेलो होतो. आणि कसा होता समीरदा एक्सपिरियन्स? अप्रतिम जंगल मस्त एकदम. हा जंगलात म्हणजे अगदी निसर्गाच्या सानिध्यात असं हे ठिकाण होतं. याना केव्जला जायचं असेल तर गोव्यातून बाहेर पडल्यानंतर म्हणजे गोव्यातून एक 40-50 किलोमीटर, 40 ते 50 म्हणजे साऊथ गोव्यातून जिथे आम्ही थांबलोय इथून एक 40 ते 50 किलोमीटर बाहेर पडण्यासाठी थोडीशी कसरत करावी लागते, कारण खूप जास्त ट्रॅफिक असतं आणि रस्त्याची रुंदी सुद्धा फार कमी आहे. कर्नाटक चेकपोस्ट पास झाल्यानंतर मात्र काय रस्ता आहे सुंदर. 20-80 किलोमीटरचा स्ट्रेट पॅच होता. आणि त्यानंतर पुन्हा आम्हाला हायवे सोडून एक साधारण 30-40 किलोमीटर 30 किलोमीटर हुबळी रोडला 30 किलोमीटर आत जावं लागतं. पण मजा आली, धमाल केली. आणि आज मात्र आम्हाला गोव्याचा निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. जायची अशी काही इच्छा नाही. जायची इच्छा नाहीये, लेकिन भाई पेट का पापी पेट का सवाल आहे भाई. जाना पडे. सगळ्यात महत्वाचं काय वेदर आहे समीरदा गोव्यात. म्हणजे असं वेदर मी गोव्यात पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय. म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा मी IBW साठी डिसेंबर मध्ये आलो होतो, पण एवढी थंडी नव्हती. बापरे, असं वाटतं कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी आलोय. महाबळेश्वरला आलो सारखं वाटतं. काय देखणं घोडं दिसतंय माझं. वा करूया करूया गाईज करूया. डो अरे भाऊटे परत ग्लोव्ज घातल्यानंतर सरांच्या लक्षात येणार, मग ते बटन दबणार नाही. मग मला जाऊन दाबावं लागलं. अरे तेरी हिमालयन नहीं है भाई, उधर से ले रहा है तू. अपना काला घोडा जाता है उधर से भाई, दौड़ के जाता है दौड़ के. चला मंडळी, प्रवासाला फायनली सुरुवात झालेली आहे आमच्या. आज हा आमच्या गोवा राईडचा शेवटचा दिवस आहे आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. निरोपाच्या गोष्टी आत्ताच करायला नको, आताच मन व्यथित करायला नको. 11:39 झाली आहेत. आपण किती 11:15 निघालो होतो का? हां 11:15 झाले होते आपल्याला निघेपर्यंत. फार लवकर बाहेर पडलो आपण गोव्यामधून. होय 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 गोमाता रुक जाओ रुक जाओ रुक जाओ रुक जाओ.
गोव्याकडे गेलो होतो का याच बाजूला? परवा दिवशी येताना हां हां हां, आपण रिटर्न म्हणजे इकडे येत होतो ना गोव्याला येताना ना. गोव्याला येताना. चला, बेळगाव, मोले, धार, बांदोडा, बतोडा औद्योगिक वसाहत. राईट राईट, इथून राईट घ्यायचे. फ्यूल भरूया का इथं? चांगला आहे, मोठा पंप आहे. चालेल चालेल. या या, समीरदा पण येतील. तो आत घ्या, आम्ही थांबतो बाहेर, समीरदांची वाट बघतो. हो हो हो, वाईल्ड लाईफ एरिया आहे हा संपूर्ण. हे काय रस्त्याच्या रुंदीवरूनच लक्षात येतं की आपण अभयारण्यातून चाललोय. मगाशी आपण मॅपमध्ये सकाळी बघत होतो ना, तेच अभयारण्य आहे. आता त्या रस्त्याचं कौतुक बंद करा. एकतर चला, नाहीतर गप्प बसा. सरांना विचारा, मला काय अडचण नाहीये. तुम्हालाच जंगलाचा कॉम्प्लेक्स असतो प्रत्येक वेळी. समीरदा, अरे वाघ दिसल, बिबट्या दिसल, अस्वल दिसल, तुम्हीच घाबरत असता नेहमी. मला काय प्रॉब्लेम. हां, टोल विथ चेकपोस्ट. धरा धरा, हे म्हाताऱ्याला धरा. म्हाताऱ्याला धरा, त्याच्याकडे काही नाहीये. सस्पिशियस म्हातारा आहे तो. कांतारा फॅमिली रेस्टोरंट आहे. थांबा थांबा, चेकपोस्ट आहे. लेफ्ट साइड से आ जाओ. हा, धीरे धीरे चला. आलात समीरदा, आलात तुम्ही? पावते आहेत. एक प्राणी दिसला नाही, पावती कशाची द्यायची यांना. या बाजूने सुद्धा एक रोड दाखवत आहे. ठीक आहे, या बाजूने जाऊया. इथे का थांबलोय आपण? अच्छा, पाणी बॉटल. चला मग तिथे. हां, घेऊया. तर मंडळी, सकाळी हॉटेलमधून निघाल्यापासून पोंडा, त्यानंतर मोल्लम, असं करत करत कर्नाटक चेकपोस्ट क्रॉस करून आम्ही या ठिकाणी कॉफी घेण्यासाठी थांबलेलो आहोत. ही आमची सगळी मंडळी. प्रतीक्षा, दबंग, हुडहुड दबंग. ऍक्च्युली हा 70 ते 80 किलोमीटरचा जो पॅच होता तो अतिशय चांगला असा पॅच आहे. म्हणजे समीरदांनी हा रूट सजेस्ट केला होता. तुम्ही आलात ना समीरदा यापूर्वी? प्रतीक, तू सुद्धा आलाय मला वाटतं. प्रतीक आणि समीरदा या रूटने यापूर्वी आलेले आहेत. मी आणि डॉक्टर मात्र पहिल्यांदा या रूटने येतोय आणि मजा आली. एक 70 ते 80 किलोमीटरच्या प्रवासामध्ये मजा आली. आता रस्त्याची कंडिशन 20 किलोमीटर. आता 20 किलोमीटर सजा मिळेल. का बरं? थोडासा ऑफ रोड पॅच आहे म्हणून. थोडासा म्हणजे किती किलोमीटरचा आहे? 20 किलोमीटरचा. 20 किलोमीटरचा नाहीये म्हणतोय. एवढा नसेल ना? मध्ये चांगला आहे, मध्ये परत पट्ट्याचे. भाई लेकिन अपने को किस बात का डर? ऑफ रोड मोटरसाइकिल किस ले लिया हम लोगों ने? रनिंग मध्ये जर अट्रॅक्शन ग्रॅप करत असतील तर त्या इनलाईन 4च. हे बघा, हे सर असं गरजेचे. रुक कोई बात नहीं, पुण्य का काम कर रहा है, रुकेगा मैं. देतो, थांबा. किती दाखवत आहे? 3:45. हे काय, भीमगड वाईल्ड लाईफ सँक्च्युरी एंट्री केली आपण. तुम्हाला येऊन किती दिवस झाले सांगा? प्रतीक, तू कधी आला होतास? अच्छा, मग दोघंही साधारण त्याच टाइम पिरियडमध्ये आलात की रे. तरी दोघांचे वेगवेगळे अनुभव कसे. पण चांगला रस्ता सुरू झाला. असं चालेल, म्हणजे थोडा अरुंद असेल तरी चालेल, कारण रस्त्यावर एवढी रश नाही आहे, त्यामुळे जाऊ शकतो आपण निवांत. फक्त रस्ता थोडा चांगला असावा. अच्छा, हां, रिझर्व फॉरेस्ट आतमध्ये. ओके. अरे, स्पीड लिमिट 30 km/h. गाव आलेला आहे, कोणतं तरी गाव आलेलं आहे. आता राईट आहे का? राईट.
दाखवते राईट वरून जाऊन बाहेर पडायचं. हे खानापूरमध्ये आलो का आपण? खानापूर जरा असं लांब आहे. हे कोणतं गाव आहे? अहो खानापूरच आहे समीरदा हे. अरे हायवे आला की काय? अरे वा 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 वा, फायनली हायवे आलेला आहे. वा 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 वा. थांबा थांबा सावकाश. प्रतीक सर थांबा. प्रतीक थांब, त्यांना जाऊ दे पूर्ण. चला डायरेक्ट जाऊ दे, थांबू नकोस, जाऊ दे. वाह फाइनली हाईवे को आ गए भाई हम लोग. यांना वाटते कन्ना झाडती हाईवे. प्रतीक आहेस का? तर मंडळी जवळपास 2:20 झालेली आहेत आणि ऑफिशियली आम्ही बेळगावमध्ये आलेलो आहोत. बरोबर ना समीरदा? मगाशी आम्ही ज्या ठिकाणी कॉफी घेण्यासाठी थांबलो होतो तिथून मधल्या रस्त्याने आम्ही बेळगावपर्यंत आलो. या दोघांनी जे वर्णन केलं होतं तितकाही वाईट रस्ता नव्हता, खूप छान रस्ता होता. बऱ्यापैकी स्पीड आम्ही कॅरी करत इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. जिथे आम्ही कॉफी प्यायलो तिथून खानापूरला आलो. खानापूरमध्ये हायवेला कनेक्ट झालो आणि त्या हायवेवरून आता बेळगावमध्ये आलेलो आहोत. आणि आता बेळगावमधून बाहेर पडल्यानंतर आपल्या NH48ला कनेक्ट होऊ. अरे ही जाय काय ही? मी हेच कुठं आहे? हा हे काय इकडे आतमध्ये या. हे काय हे हा मोठा जो बोर्ड आहे ना तीच आहे. अहो नाही चाललो मी. हे काय मोकळं तरी दिसू दे. ओके ओके ओके. अरे हा कोण गोवावाला आला? प्रतीक सावकाश. बुड्ढे क्या कर रहे हैं? अरे कुछ नाही, मैं रील देख रहा है. पारंपरिक उद्योग. चार्जिंग तर होऊ दे त्याला. झालं 98 झालं. 98 झालं म्हणून लगेच चालू केलं का तुम्ही? मग काय देते भाकरी कुस्करून देते. पांढरा रस्सा होता वाटतं. आळणी रस्सा, काळा रस्सा आणि कुस्करून काळा मसाला रस्सा. आपल्या बाजूलाच बनतं ना. मुळशिंगीला पहिली शाखा तीच ना. त्यानंतर त्याने कुठे शाखा त्याने कुठं जाईल तिकडे म्हणजे कोणत्याही महिन्याला. हे काय आहे? पुदिना चटणी फेमस आहे. समीरदा कशी आहे बिर्याणी? अल्टिमेट. कितवी प्लेट आहे? दुसरी पहिल्यांदा. एक नंबर. सर मात्र एक मध्येच आज लोड झाले. मॅप लावलाय मी. येऊ का मागे बघा या से वर. कुठे आहे तो प्रतीक? कुठे आहे? बाप रे खरंच की किती उंच आहे बघा तो. खिलारी आहे अजून. सरळ जायचं आहे सरळ. या थांबलोय आम्ही. चला चला समीर. अरे अरे इधर इधर इधर. अहो पण तुम्ही मॅप लावला म्हटल्यावर मी निवांत. चला चला. अरे होय की हायवेलाच कनेक्ट झालो आपण सरळ. नाही नाही काल नाही, दुसरीकडून आलो होतो त्यामुळे आपल्याला जास्त फिरून जावं लागलं शहरामधून. वा जीत लिया जीत लिया जीत लिया. अच्छा ते मध्ये लावले ते म्हणताय होय. पण मूर्खांना हे लक्षात येत नाही का ते आपल्या सुरक्षेसाठी ठेवलंय त्यांनी एवढं. खाली वाहते नदी आणि वरून पुढे जातोय आमचा प्रवास. समोर नदी शांत आहे मात्र मनात वादळ उठलंय पुढे जाण्याचं. जसं पाणी थांबत नाही, वेळ देखील थांबत नाही, त्याचप्रमाणे आम्हालाही थांबता येणार नाही. वरून पाहताना सगळं कसं छोटं वाटायला लागतं, कारण प्रवासात कधी कधी उंची हवी असते दृष्टी बदलण्यासाठी.
वरून पाहिल्यानंतर कळतं की आपण किती लहान आहोत आणि प्रवास किती मोठा आहे. मात्र हेही तितकंच खरं आहे की प्रवास कितीही मोठा असला तरी महत्त्वाचं असतं त्या प्रवासादरम्यान आयुष्यभर लक्षात राहणारे क्षण. प्रतीक सावकाशी आहे, स्पीड ब्रेकर आहे. समीर तोंदी घाटात आलो किंवा आपण मस्त आलो आपण पळवत पळवत. पण डॉक्टर एवढं नाही, कारण डॉक्टर आपल्या रडारच्या बाहेर गेलेले आहेत. निप्पाणीच्या पुढे गेले असतील. इथे पण स्पीड ब्रेकर आहेत. झाली सुरुवात. आता एक कोल्हापूरपर्यंत हे असंच. सर आता सापडू शकतात आपल्या. बॅड पॅच सुरू झाला आहे. ट्रक येतोय, ट्रका येत आहेत. ट्रक नाही, ट्रका येत आहेत. चला, मेरा फॉग लाइट के उजेड़ में सब दिख रहा रे, लेकिन बताते जा मेरे को. तुझं ओढो किती 2000 झालं. त्या बाजूला एक वाहन सुद्धा नाही आहे पलीकडच्या लेनमध्ये. या बाजूला बघा, इथे जर ड्रोन शॉट घेतला. थांबा, डायव्हर्जन आहे डाव्या बाजूला आणि बलेनोवाला येतोय पातळपत्रा. चला समीरदा, बाय बाय. समीरदा आवरा लवकर हा. चलो बाय बाय. डॉक्टरांना सांगा. डॉक्टर सर, आम्ही आत आलो, जातो आम्ही, फोन करतो. हो, पण तिथे थांबायला पण जागा नाही, ट्रॅफिक फार आहे. मी फोन करतोच की. तुम्ही पण येणारच आहात ना कोल्हापुरात? ठीक, चला. लागले का रे तुला? काल म्हाताऱ्याने मारले, लागले तुला? होय तर नक्का मारल नक्का. बस, धन्यवाद.